उत्तर प्रदेशातील माफिया डॉन मुख्तार अन्सारी याचा तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। आता शवविच्छेदनानंतर त्याचे पार्थिव गाझीपूर येथील त्याच्या मूळ गावी आणण्यात येणार असून तेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। मुख्तार अन्सारी हा यूपी मधील पहिला माफिया किंवा गुंड नाही ज्याचा तुरुंगात मृत्यू झालाय। बागपत तुरुंगात मुन्ना बजरंगीची हत्या असो किंवा तुरुंगातच आजारपणामुळे मुनीरचा मृत्यू असो किंवा अंशु दीक्षितचा मृत्यू असो, मथुरा तुरुंगात टोळी युद्धात मारला गेलेला गँगस्टर राजेश तोटा असो किंवा बिहारचा बलाढ्य शहाबुद्दीन, तो तिहार तुरुंगात असताना मरण पावला। तुरुंगात असतानाच हे जग सोडून गेलेल्या अशा गुंड आणि गुन्हेगारांची मोठी यादी आहे। NIA अधिकारी तंजील अहमद यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या मुनीरचा तुरुंगात मृत्यू झाला। सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने मुनीरला फाशीची शिक्षा सुनावली होती। दरम्यान 21 नोव्हेंबर 2022 रोजी BHU मेडिकल कॉलेजमध्ये आजारपणामुळे त्याचे निधन झाले। सुमारे 6 वर्षांपूर्वी बागपत तुरुंगातच गँगस्टर मुन्ना बजरंगीची हत्या झाली होती। पश्चिम उत्तर प्रदेशातील सुनील राठी या गुंडाने त्याची हत्या केली होती। 14 मे 2021 रोजी मुख्तार अन्सारीचे जवळचे सहकारी मेराज, माफिया मुकीम काला आणि अंशु दीक्षित यांचा चित्रकूट तुरुंगात टोळी युद्धादरम्यान मृत्यू झाला। त्याचप्रमाणे 2015 साली मथुरा तुरुंगात बंद असलेला गँगस्टर राजेश तोटा याची टोळी युद्धात हत्या करण्यात आली होती। गेल्या वर्षी 15 एप्रिल रोजी यूपीच्या प्रयागराजमध्ये माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याच्या भावाची वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या दोघांनाही प्रयागराज येथील रुग्णालयाच्या आवारात गोळ्यांनी छिन्नविछिन्न करण्यात आले। उमेश पाल खून प्रकरणात पोलिसांनी दोघांनाही कारागृहातून रिमांडवर आणले होते। बिहारच्या सिवानमधील माजी खासदार आणि मसलमॅन शहाबुद्दीन यांचाही तुरुंगात मृत्यू झाला। 2021 मध्ये त्यांना तिहार तुरुंगात कोरोना झाला। त्यानंतर माजी खासदार यांना दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला।